कृष्ण हरी माऊली विठू माऊली हाची वर देई संचारोन्नी राहे हृदया माझी तुका म्हणे काही न मागो आणिक तुझे पायी सुख सर्व आहे। हाच भाव बनी घेऊन लाखो वारकरी पंढरपुरात चंद्रभागा तीरी दाखल झालेले आहेत। सावळा विठ्ठल आणि वारकऱ्यांमधील अंतर आता संपलंय। मोठ्या संख्येने भाविक आता पंढरपुरात दाखल झाले। तर आळंदीहून पायी चालत निघालेल्या वारकऱ्यांच्या दमलेल्या थकलेल्या डोळ्यात आता विठू माऊलीच्या दर्शनाची आस लागलेली आहे। आणि याच वारकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी माझे सहकारी सागर सुरोसे आपल्या सोबत जोडले गेलेत। सागर, सुमित, आपण पाहिलं की खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून पंढरीची वारी जी आहे या ठिकाणी सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणात वारकरी जे आहेत या ठिकाणी दाखल झालेले पाहायला मिळतात। पंढरी नगरीमध्ये या आपल्या सावळ्या विठुरायाला पाहण्यासाठी हे सर्व वारकरी जे आहेत ते आता दाखल झालेले पाहायला मिळतात। आपण पाहतोय खरं तर या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराकडे जाणारा हा संपूर्ण मुख्य मार्ग आहे आणि या मुख्य मार्गावरती आपण पाहतोय दुकानं जे आहेत ते आता सजलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि कुंकू असेल, बुक्का असेल, त्याचबरोबरीनं बत्तासे, चिरमुरे हा जो खरं तर मेवा आहे पांडुरंगाच्या या नगरीतला तो या ठिकाणी वारकरी जे आहेत ते आपल्या वारी समाप्त झाल्यानंतर या ठिकाणी हा मेवा घेऊन आपल्या घरी जात असतात। आपण पाहतोय माऊली, काय सांगाल? खरं तर वारी चांगली भरलेली आहे यंदाच्या वर्षी, काय वाटतंय, काय भावना आहेत, कशा पद्धतीचं आहे वातावरण, व्यापार कसा चालू आहे? व्यापार चांगला आहे, चालू आहे। माऊलीच्या आशीर्वादाने आणि पांडुरंगाच्या आशीर्वादाने चांगलं व्यवस्थित आहे सगळं। व्यापार पण चांगला होतोय। खचून माल भरलेला दिसतोय यावर्षी? नाही, अगदी लिमिटेड भरलेला आहे। रिस्पॉन्स कसा आहे? चांगला आहे। कालचा आणि आजचा रिस्पॉन्स खूप छान आहे। अपेक्षा आहे यावर्षी चांगली वारी होईल? हो हो, पांडुरंगाच्या आशीर्वादाने सर्व व्यवस्थित होईल। पाहतोय आणखी काही या ठिकाणी व्यापारी आहेत, त्यांच्या काय भावना आहेत त्या देखील आपण जाणून घेऊयात। व्यापारी, आपण पाहतोय खरं तर इमिटेशन ज्वेलरी असेल या ठिकाणी देखील मोठा उत्साह पाहायला मिळतोय आणि महिलांची असेल, महिला वारकऱ्यांची जी आहे ती मोठी गर्दी या ठिकाणी आहे। माऊली, कसा रिस्पॉन्स आहे वारीला यावर्षी? मस्त मस्त मस्त, चांगला रिस्पॉन्स आहे, गर्दी भरपूर आहे। हो हो, गर्दी भरपूर आहे, रिस्पॉन्स पण चांगला आहे, सगळे व्यवस्थित चाललेलं आहे पांडुरंगाच्या आशीर्वादाने। पांडुरंगाच्या आशीर्वादाने व्यवस्थित चाललेलं आहे। वारकरी आपल्यासोबत काही आहेत। माऊली, कुठून आलेला आहात आणि काय सांगाल, वारीचा महिमा कसा अनुभवत आहे? दरवर्षीप्रमाणे यावर्षी माझी 8वी वारी आहे। मी सचिन काळे, वणी। मी कॅन्सरग्रस्त आहे, मला तोंडाचा कॅन्सर झाला, पांडुरंगाने पूर्ण चांगलं केलं। दरवर्षीपणे पुन्हा येत राहीन, मी सर्व हे करत राहीन, माझ्या मनातून भावना उत्पन्न येऊ राहिल्या। दरवर्षी वारी करतो, हे करतो, पांडुरंगाने एवढं चांगलं वातावरण दिलं, एवढं हे दिलं, पांडुरंगाच्या कृपेने मी वाचलो, मला आनंद आहे। हे बघा, तुम्ही कुठून आलेले आहात माऊली आणि काय सांगाल, कशा वारीचा अनुभव घेत आहे? वणी जिल्हा यवतमाळमधून आलो आम्ही। दरवर्षीप्रमाणे 8 वर्ष झाले आम्ही इथे येतो। खूप अद्भुत आनंद आहे आणि पांडुरंगाची अशीच ईश्वरचरणी म्हणजे महाराष्ट्रावरती अशीच कृपादृष्टी राहो आणि सर्व महाराष्ट्रासह भरभराटीत जाव, हेच सदिच्छा प्रार्थना। कुठून आलेला आहात तुम्ही? आम्ही सर आजनाळीवरून आलोय। आजनाळी म्हणजे डाळिंबाचं स्पेशल भारत देशात कॅलिफोर्निया म्हणून ओळखलं जातं। तर पांडुरंगाच्या नगरीमध्ये तुझा रे आधार मला तूच रे पाठी राखा तूच रे माझ्या आमच्या गावातला पांडुरंगा एक तुका माझ्या देवा घेरे तुझ्या पोटी तुझे नाम ओठी सदा राहो, हीच भावना सध्या या वारकऱ्यांच्या तोंडी आपल्याला ऐकू येते। तर सागर, तुमच्याकडे आम्ही पुन्हा एकदा येणार आहोत। ही दृश्य आपण बघतोय थेट पंढरपुरातून।